शिरवळ पोलिसांनी कंपनीत कॉन्ट्रॅक्ट व कामगारांच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद। शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे केन्युडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:10 सुमारास मौजे केसुडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत सातारा ते पुणे जाणाऱ्या हायवे रोडच्या सर्व्हिस रोडला केसुर्ती गावाकडे जाणाऱ्या रोडवर ब्रिज खाली डेटव्हायलर कंपनीचे HR हेड श्री राजू गिरीशकुमार नायडू हे कंपनी सुटल्यानंतर आपले ह्युंडाई अल्कझर या कारने घरी जात असताना सिंडा ॲक्टिवा स्कूटरवर 3 अनोळखी इसमांनी येऊन कंपनीतील कॉन्ट्रॅक्टरचे व कामगारांच्या कारणावरून गाडी थांबवून लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व अरमाड केबल हातात घेऊन दहशत माजवून गाडीच्या बोनेटवर चढून त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने गाडीची पुढील बाजूची काच फोडून गाडीच्या बोनेट व साईडच्या काचेच्या त्यावेळी एकत्र नुकसान केले। त्यानंतर ते अनोळखी हल्लेखोर हातवारे करून गाडीतून बाहेर येण्यास सांगून श्री राजू नायडू यांना शिवीगाळ करत होते। तसेच लोखंडी रॉड पुढील फुटलेल्या काचेतून फिर्यादी यांच्या दिशेने जोरात मारला। फिर्यादीच्या नाकपुडीला लागल्याने रक्त येऊ लागले। त्यानंतर हातातील कोयता, लोखंडी रॉड व अरमाड केबल हातात नाचवत शिवीगाळ करत लोकांच्या अंगावर धावून जात होते। त्यानंतर तिथे बघ्यांची गर्दी वाढल्याने सदरचे इसम खंडाळा बाजूकडे सर्व्हिस रोडने पळून गेले। सदर गुन्ह्यातील आरोपी प्रतीक विलास गायकवाड सातारा व अनिकेत संपत शिंदे, अनिकेत दयानंद सपकाळ यांच्या पुणे यांनी अटक केली आहे। सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।